एक 7 ते 8 जणांचा ग्रुप पुण्यातली एक रिअल्टी कंपनीमध्ये काम करणारे आहेत. एक लेक व्ह्यू एस्केप विला म्हणून आहे, तिथे आलेले. 12 वाजता आलेले ते आणि त्याच्यानंतर संध्याकाळी 5च्या दरम्यान त्यांनी ते त्या बंगल्याचा मागचा गेट आहे, त्या गेटच्या इकडून ते पवना धरण आहे. आता ते रेस्ट्रिक्टेड प्लेस आहे हे माहीत असताना सुद्धा तिथे ते गेले. तिथे काही बोटी होत्या, त्या बोटीमध्ये त्यांनी स्वतःनीच त्या बोटी चालवल्या आणि त्या दरम्यान एक जो मयूर बारसके आहे, तर तो पहिला उलटला. त्याच्यानंतर त्याला वाचवायला तुषार अहिरे नावाचा व्यक्ती होता. हे भुसावळचे आहेत, मुळगाव यांचं. हे दोघे गेले आणि त्याला तोही बुडाला आणि तो तुषार बारसके आहे तोही बुडून हे झाला. तर या संदर्भात आपण चौकशी केली. त्यांचं सगळ्या केल्यानंतर या ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्रामध्ये हे जे सुमती विला चाळके म्हणून आहेत, ज्याच्या बोट्स आहेत त्याच्यावरती आणि लेक व्ह्यू एस्केप म्हणून विला आहे, तर त्यांनी त्याबद्दलचं मागच्या गेटला काही सूचना फलक नव्हते लावले किंवा तिथे जाणीव आहे. ह्यांनी हा पैसे घेऊन तो बुक केलेला, भाड्याने दिला. तर त्यांचं जे कर्तव्य असतं त्यांनी हे काही प्रिकॉशन घेतलं नाही. तर या 2 जणांविरुद्ध आपण BNS 106 प्रमाणे गुन्हा क्रमांक 329/24 कलम BNS 106 प्रमाणे गुन्हे दाखल केलेले आहे. आणि माझं सर्व पवनामधील जे बंगले चालक, मालक आणि टेंट व्यवसाय जो चालू आहे जे आहेला, त्यांना आवाहन आहे की आम्ही भविष्यात हे खूप स्ट्रिक्ट करणार आहोत. कोणीही परमिशनशिवाय पाण्यात उतरू नये. बोटी त्याच्या अलाउड नाही आहेत तिथे. आणि जे एकदम त्यांच्यावर आम्ही सक्त गुन्हे दाखल करणार. नजीकच्या काळात 31 डिसेंबर येत आहेत आणि आमचे एक पूर्ण टीम तिथे कार्यरत आहेत आणि आम्ही सदरबाबत धरणाचे अधिकारी जे रजनीश आहेत त्यांच्याशी बोललेलो आहे. त्यांना एक गस्त वाढवायला सांगितलेली आहे. त्या ठिकाणी चौकशी केली असता त्या ठिकाणी जी बोट बुडली होती त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची परमिशन नाही आहे, तर त्या संदर्भात आपण कारवाई काय केली आहे सर? आपण त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. अच्छा. BNS 329/24 प्रमाणे BNS जी नवीन BNS आहे त्याच्यावरून 106 कलमानुसार त्यांच्यावर 2 विलांवरती आणि ते बोट त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे.